स्वागत आहे तुमचं लावण्या ड्रेस बुटीक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 42 साईजचं कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे आणि मी एकासोबतच 2 ब्लाऊज कट करणार आहे, बघू शकता तुम्ही। चला तर मग सुरुवात करू। सर्वात आधी मी उंची घेणार आहे 15ची उंची माझी, तर मी 16 घेणार आहे आणि 2 इंच ही पट्टी मी का सोडली आहे, मी जेव्हा कटोरी वाढवते ना त्याच्यासाठी ही 2 इंच मी पट्टी सोडली। आता आपण सुरुवात करू। छातीचा चौथा भाग घेणार आहे मी इथं 10.5चा आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि याला शोल्डर मी 6चं लावणार आहे। 6चं शोल्डर आहे आणि 6.25चा मी मुंडा घेर लावणार आहे। इथून आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे, परत 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि हा जो भाग आहे ना असा जॉईन करून घ्यायचा। आता आपण पुढच्या गळ्याचं माप टाकणार आहोत 6चं ते 6.5चं आणि इथून 2.5 इंच गळा खोली पण मी 2.5 इंच घेणार आहे। पुढचा गळा 6चा आहे माझा, व्यवस्थित असा सेट देऊन घ्यायचा आहे। आता इथे 1.5 इंच मागच्या साईडला आणि 1 इंच फ्रंटसाठी इथं असा सेट देऊन घ्यायचा आहे। आता इथपर्यंत तुमचं लक्षात आलं असेल। इथून आपण योगपट्टीसाठी आपण माप टाकणार आहोत 3 इंचावर आणि इथे 2.5 इंचावर। अशी पट्टी योगपट्टी आपण आखून घ्यायची। आता इथून तर इथपर्यंत आपल्याला 2.5 इंच माप घ्यायचं आहे आणि गळ्यापासून माप घ्यायची काही गरज नाही। आता डायरेक्ट हा जो शेप आहे ना असा कटोरीचा शेप हा देऊन द्यायचा आहे। 42 म्हटल्यावर थोडं मोठंच माप आहे। आता हे याचा आपण मिडल पार्ट काढायचा, म्हणजे मध्य काढायचा। मध्य काढून झाल्यानंतर इथे आपण 2 इंच खाली सरळ रेष मारायची आणि हे जॉईन करून घ्यायचं कटोरी, म्हणजे आपल्याला दुसऱ्या कापडावर काढून किंवा कागदावर आपल्याला एक्स्ट्रा कटोरी काढायची गरज पडत नाही, म्हणून मी ही 2 इंच एक्स्ट्रा। आता आपलं हे पुढच्या भागाचं माप आपण कट करून घेऊ। आता आपण हे सर्व कट करून घेऊ। एकासोबत आपले दोन्ही ब्लाऊज कट होणार आहेत आणि इथून एवढा भाग मी थोडा जास्त सोडत असते, म्हणजे जेव्हा आपण कटोरी जॉईन करतो ना तेव्हा कमी पडत नाही म्हणून। आता मी हे सर्व कट करून घेते। कटोरी आणि काखेचा भाग आपला इथे कट झाला आहे। आता आपण मागच्या भागाला सुरुवात करू कटिंग करायला। आता आपण मागचा भाग कट करणार आहोत। इथं पण आपण 6चं शोल्डर लावलं आहे आणि 6.25चा मुंडा लावला आहे। छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 10.5 इंच आणि 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन आणि परत आपली जेवढी उंची आहे ना तेवढी उंची घ्यायची। आता इथे 1.5 इंच काखेच्या भागाचा शेप देण्यासाठी मागचा गळा आहे माझा
8 इंचाचा. तर आपण मागचा गळा आखून घेणार आहोत. तो तुमच्या हिशोबाने 9चा घ्या, नाही तर 10चा घ्या. आता हा मागचा भाग पण मी कट करून घेते. आता मी हे मागची साईड आहे ना कट करून घेते. आणि आता काय राहिलं आपलं, बाही आणि योगपट्टी कटिंग करायची बाकी आहे. माझी इथं दोन्ही ब्लाऊज एकासोबत कट होत आहे, कारण की एकच माप आहे म्हणून. आता मी स्लीव्स कटिंग करणार आहे. आता आपण बाहीची कटिंग करणार आहोत. बाही माझी 7.5ची आहे, तर मी 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेली आहे वरती. आणि इथं पण आपण 3 इंचाची कॅप हाईट घेणार आहोत. इथून असा हा भाग सरळ ठेवायचा आणि इथून हा जो भाग आहे ना त्याला असं सेट द्यायचा. इथे मी बाही कटिंग करत असताना तुम्हाला सांगते, आता माझ्या छातीचा भाग आहे 10.5 इंच, तर माझी एवढी बाही मला कमी पडत आहे. तर मी या साईडला थोडं कापड जॉईन करणार आणि मग बाही कटिंग करणार. पण तुम्हाला समजायला हवं म्हणून मी हे दाखवलं आहे. आता आपण हा भाग आहे ना एवढा कट करून घेऊ आणि बाही जेव्हा जॉईन करू ना तेव्हा तो कटिंग करू मशीनवर. आता एवढ्या उरलेल्या या कपड्यामध्ये आपल्याला काय काढायचं आहे, योगपट्टी कटिंग करायची. तुम्हाला योगपट्टी डबल आवडत असेल तर तुम्ही डबल पण कटिंग करू शकता. आणि एक म्हणजे सिंगल बी लावायची असली तर सिंगल पण लावू शकतो आपण. पण याच्यात काही डबल बसत नाही आहे, तर मी आता सिंगलच बसवते. इथून 3.5 इंच वरती आणि 10.5, 11.5 आणि हे 3 इंच अशी आपली ही योगपट्टी कट होणार आहे. आणि बाकीच्या उरलेल्या कपड्यामध्ये आपल्याला काजबटन पट्टी ते व्यवस्थित असं बसवायचं आहे. परत पायपिंग वगैरे त्याच्यातच निघणार आहे एवढ्या कपड्यामध्ये उरलेल्या कापडात. मैत्रिणींनो, माझी ही कटोरी ब्लाऊजची कटिंग जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.